तिकडे धुळ्यामध्ये मतदानाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय। शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सेवा सुविधा देण्याची आणि कामगार कराराच्या ऐवजी वेतन आयोगानुसार वेतन मिळावं अशा प्रकारच्या 2 प्रमुख मागण्या एसटी कर्मचाऱ्यांनी केल्यात। या 2 प्रमुख मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या प्रत्येक आगारामध्ये आज आणि उद्या मतदान प्रक्रिया राबवली जाते। राज्यातील 1,15,000 एसटी कर्मचारी या मतदान प्रक्रियेत सहभागी झाले। मे महिन्याच्या अखेरीस या मतदानाची मोजणी होणार आहे। दरम्यान मतदानाची आकडेवारी पाहून कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास संपावर जाण्याचा इशारा सरकारला देण्यात आला आहे। जर यांनी मागणी मंजूर नाही केली 7व्या वेतन आयोगाची तर या मतदानानुसार महाराष्ट्रातील सर्व श्रमिक संघटना, कामगार संघटना या संपास उतरणार आहेत आणि कामगारांच्या तीव्र भावना आहेत। या मतदानावरून आम्ही संपास सुद्धा बेमुदत संप पुकारणार आहोत।